प्रेक्षक असतील, आमचे पाहुणे आणि त्याच नंतर आमचे VTSCA ऑफिशियल YouTube चॅनलला जोडलेले प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. नक्कीच आपण आलात, त्या स्पर्धेला शोभा वाढवली आणि आपले आभार व्यक्त करताय. मॅचला झाली आहे सुरुवात, परंतु सुरुवात काय झालंय तुम धडाक्यात पहिल्याच बॉलवर ठोकलाय विशाल या डावाने, या खेळाडूने षटकार. काय सांगायचंय चला मैदानाच्या दिशेने काय जबरदस्त सुरुवात, अफाट मोठी सुरुवात विशाल इंग्लेने अगदी सुंदर फटका मात्र पेश केला, सिक्सर ठोकला. पुन्हा एकदा पाहिला आपण समोरच्या दिशेने टक्कन उडवलेला, आवाज चांगला आलाय, परंतु कॅच तितकाच सुंदर आणि देखना पकडला गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि फलंदाजाला मात्र केलंय बाद. ज्याने ठोकला होता षटकार त्यालाच केलाय इथे बाद. हा झालाय गोलंदाजाचा फलंदाजावर पलटवार. गॉन. अगदी विचार करायचा झालं तर तिथे विशाल हा खेळाडू आपण पाहिला तर विशाल फटके खेळण्यासाठी ओळखला जातोय, पॉवर हाऊस, आणि ते पॉवर हाऊस मात्र नक्कीच दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. नितेश नावाचा जो खेळाडू होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाउंड्री रायडर्स आपण पाहतोय 3 या मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या षटकामध्ये दिलीपजी भोईर इथे उपस्थित आहेत. नक्कीच मंगलपाडा या संघातून भरपूर क्रिकेट वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील खेळले गेलेत. सध्या तरी आपण बघितलं की मग वसई असोसिएशन आपण बघितलं तर त्या असोसिएशनचा नक्कीच हिस्सा आहेत. पण आज मात्र या मंचावर आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्र आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 बाउंड्री रायडर्स आहेत. आकाश यू पॅटर डेंजरमॅन एंड बॉलिंग ट्रॅकवर. भाविक अपील मोठी पंचांनी लगेच फेटाळली गेली. ऑफस्टंप मात्र मिस करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने पडल्यानंतर वळणारा चेंडू होता, त्यामुळे जो कॉन्फिडन्स होता ना गोलंदाजाला, परंतु पंचांनी मात्र सहमती दिली नाहीये. परंतु एक गुड डिलिव्हरी अगदी आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर मग प्रत्येक संघाला वेळेचं बंधन असणार आहे मित्रांनो. 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं, कारण की पंचांच्या माध्यमातून टायमर ऑन आहे आणि त्या टायमरकडे त्यांचं प्रत्येक बॉल नंतर लक्ष देखील आहे. हो सुंदर चेंडू देख ना. ओ शॉर्ट लेगला मात्र आपण डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित काम फिट झालं असतं असं म्हणायला हरकत नाहीये. डायरेक्ट हिट सुपर हिट ठरला असता, परंतु तसं झालं नाहीये. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण की 30-8चा घेरा, मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक, फील्डचं बंधन आणि फील्ड मध्ये आपण बघितलं तर मग गोलंदाजाला आपल्या रचनेनुसार गोलंदाजी करता येते. फुलटॉसला कन्वर्ट केलंय, अगदी मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने फ्लायटेड आहे. पाहावं लागेल डिस्टन्स किती मिळाले. हो, आणि पंचांनी सांगितलंय चांगलं डिस्टन्स मिळाले, डिस्टन्स कव्हर केलं आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेखा पार. हा शानदार फटका जय हनुमान पायगाव चषकातील दमदार षटकार. 6 धावा. धाव फलक 13. समोर मनगडी फटका, आधी होती ताकद, त्यावेळेला न ताकद, चेंडू सरळ निघून गेला सीमारेखा पार आणि हा सलगचा दुसरा षटकार. क्या बात आहे. आकाश असो की मग पंकज, अगदी आपण पाहिले तर खेळ मात्र जबरदस्त दर्शवलाय. 6 धावा. काय जबरदस्त फटके पंकजच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 19 धावा फलकावर.
पंकजला आपण बघितलं तर यंगस्टर म्हणून आपण पाहिलं, प्रमोट केलंय आणि पंकजने काय जबरदस्त खेळ दर्शवलाय. छान फटकेबाजी, मनगटी फटका देखील पाहायला मिळाला. अगदी भरपूर प्रेक्षक देखील जोडले गेलेत, भरपूरांच्या शुभेच्छा देखील येत आहेत आयोजनासाठी असो किंवा प्रत्येक संघाच्या साठी. आणि सगळ्या जास्त जास्त आपण बघितलं तर खेळाडूंचे जे आपण बघितलं फॅन्स फॉलोअर्स असतात ना, प्रत्येक गावात असतात आणि मग त्यांच्यासाठी शुभेच्छा देखील येताना पाहायला मिळाल्या. आकाश स्ट्राईक एंड कडे षटक क्रमांक 2. आता मात्र हर्षद ठाकरे ऍज अ स्कोरर म्हणून जोडलेत आम्हाला. विशाल लाखात रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा चिंचोटी टीम समोर आकाश. इज अ व्हेरी डेंजर मॅटर. भरपूर स्पर्धा आणि भरपूर स्पर्धांमध्ये आपली बॅटची ओळख काय आहे हे दर्शवणारी खेळी. यावेळेला क्रॉस द लाईन मात्र आपण पाहतो लॉंग स्ट्रोक दिशेने चेंडू वेगाने चालला, पाठलाग होतोय. चेंडूला मात्र अडवण्यामध्ये असफल शर्यत मात्र लागली होती. त्या शर्यतीमध्ये जिंकलाय चेंडू आणि मी दिली ते फलंदाज आकाशला महत्वपूर्ण मौल्यवान 4 धावा चौकार. या चौकाराने टीमची टोटल मात्र वाढत असताना 23 च्या घरामध्ये पोहोचले. न्यू स्टार मडवीपाडा टीम अगदी हंगाम आपण जर बघितलं तर 23-24 जर आपण पाहिलं ना तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये टॉपचा संघ बनला होता आणि तिथे परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये ट्रॉफीज त्यांनी आपल्या नावावर केली होती. परंतु या सीझन मध्ये त्यांना शोधायचे यशाची वाट मात्र आपण बघितलं ती वाट मात्र कोणत्या स्पर्धेतून शोधतील या सीझनला मात्र सुरुवात झाली आहे. परंतु नक्कीच ती कामगिरी जी आहे ते दर्शवण्यामध्ये असफल राहिलेत. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान आला होता. 24 धावा फलकावर आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना मडवीपाडा टीम आपटून टाकण्याचा प्रयत्न. आम्ही टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे पुढे आले होते मात्र माइंड बदललं त्यांनी. चेंडूला वन बाउन्सने कलेक्ट करू हाच विचार त्यांच्यासाठी चांगला होता आणि हो तो यशस्वी देखील झाला. मिळेल महत्वपूर्ण धाव संघासाठी पण बघितलं तर योगदान बॅटर देण्याचा प्रयत्न करतात, बॉलर देण्याचा प्रयत्न करतात आणि क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डर देण्याचा प्रयत्न करतात. परंतु मेंटेनिटी पावडरच्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जो आलेख आहे ना थोडासा वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तो आलेख सहजासहज नेता येणार नाहीये, त्याच्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. खाली राहणारा चेंडू पाहायला आपण बेट केला होता. सबमरीन चेंडू ज्याला म्हणतायत. बघा पडल्यानंतर एका टप्प्यावर एकाच रेषेमध्ये जातो तेव्हा आपण बघितलंय की फलंदाजाला भरपूर कठीण होतं त्या चेंडूवर फटका एक्झिक्यूट करणं. मात्र आपण पाहिला टीमची टोटल सध्या तरी आपण पाहिले थांबलेले 25. पंकज याला आपण पाहिलं 12 धावसंख्येवर. आकाश कान्हा त्या खेळाडूला आपण बघितलं तर 6 धावसंख्येवर खेळतोय. परंतु या 6 धावा करत असताना भरपूर स्ट्रगल केले. त्याने 4 चेंडू घेतलेत कारण की अनुमानित जर या खेळाडूचा स्ट्राईक रेट पाहिला ना आपण तर 200 प्लस च्या स्ट्राईक रेटने धावा करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे. परंतु थोडासा आज स्ट्रगल करतोय त्यामुळे धावफलक थोडासा थांबलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिला एकाच रेषेमध्ये हा चेंडू मात्र जाताना पाहायला मिळतोय. ऑन साइड एकच क्षेत्र मात्र निवडलं गेलंय. परंतु या वेळेला जर या चेंडूला व्यवस्थित रीड करून जर खेळला असता शॉट मध्ये नक्कीच आपण पाहू शकतो. जर दमखम दर्शवण्यापेक्षा तुम्ही या चेंडूला खेळण्यामध्ये दमखम दर्शवला असता तर कदाचित फायदा जास्त झाला असता. आता सोडून दिलाय चेंडू, पाहावं लागेल. पंच मात्र आपण म्हणतायत की या षटकामध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय सोडून देण्यामध्ये समजदारीपणा दर्शवला गेला होता परंतु हा चेंडू ना अगदी यष्ट्याच्या वरून ट्रॅव्हल झाला होता.
शेवटचा चेंडू या वेळेला आपण पाहिला सरळ डाऊन द ग्राउंड शॉट. नितेश आहे तिथे क्षेत्ररक्षणाचा खराब पाहायला मिळाला. अगदी नाराज होतात तिथे गोलंदाज त्या एफर्ट्सला पाहून आणि मौल्यवान मात्र महत्वपूर्ण मिळतील 4 धावा. हा आलेला फटका चौकार पंकजचा आत्मविश्वास वाढेल परंतु आपण बघितलं ना तर इथे धावफलक देखील वाढेल. टीमची टोटल मात्र आपण बघितली आहे पोहोचली गेली आहे 29च्या घरामध्ये. गडी डाऊन झाला एक डाऊन झाला परंतु 29 धावा कुठेतरी आपण पाहिली आहे ना. तर मग 14.5 ची सरासरी इथे मेंटेन केलेली आहे परंतु ही सरासरी आणखीन वाढवण्याचा प्रयत्न असेल परंतु वाढवण्यामध्ये सफल ठरतील का नाही हे देखील पाहावं लागेल. सध्या तरी आपण चेअरमन पायगाव चषक पाहतोय परंतु भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका जी सिरीज आपण बघितली आहे ना ओडीआय तिथे देखील भारतीय संघाने मात्र थोडस कमबॅक केले कारण की ऋतुराज गायकवाड विराट कोहली मॅन इन फॉर्म दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक पूर्ण केलेत. 158 2 गड्याच्या मोबदल्यात आणि 25 षटकांचा खेळ झालाय. हो सुंदर चेंडू तिसऱ्या षटकामध्ये चॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर ब्लॉक हॉल चेंडू हाताळला गेला होता. अगदी या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर एक सटीक रणनीती एक सटीक गेम प्लॅनिंग रोशन बॉलिंग ट्रॅक वर आहे तिसऱ्या स्पेल मध्ये. प्रॉमिसिंग शॉट नव्हता पॅटचा बाहेरील एज होता. अगदी चेंडू पकडला गेला जोपर्यंत फेकला तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी हा ना तालमेल मात्र नक्कीच बिघडला होता परंतु तालमेल जुळला तत्पूर्वी आपण बघितलं की धावा मिळाल्या 2 संघासाठी. आपण पाहिलं तर भरपूर धावा जमा करायच्या बघा. एक मॅच आपण बघितलं की 110 धावा फलकावर लागल्या गेल्या होत्या. म्हणजेच हे मैदान स्कोरिंग मैदान आहे. या मैदानावर तुम्हाला जितक्या धावा जास्त जमा करायच्या असतील तितक्या करा. चांगला चेंडू बघा थोडस आपण बघितलं लवकर खेळला अर्ली खेळला. टायमिंग खूप महत्वाचं असतं ना व्यवस्थित चेंडूला रीड करणं अनिवार्य असतं. तो थोडासा जो शॉट होता ना तो मोठा खेळायचा होता थोडा लवकर खेळून बसले. रोशन गवळी यांच्याकडे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे चांगली नियंत्रण आहे. आता हवेत उडवलाय उंची जास्त आहे एलिव्हेशन नाहीये. नितीन आहे तिथे नितीन यांचं कंट्रोल नव्हतं स्वतःवरच झेलच्या खाली येण्यासाठी मात्र स्ट्रगल करत होते. जोपर्यंत चेंडू आला तोपर्यंत मात्र वेळ निघून गेली चेंडूला गॅदर करू शकले नाहीये आणि जीवनदान मिळालं फलंदाज पंकजला. संघासाठी आपण बघितलं तर मग धडपड सुरू आहे परंतु आकाश यांची बॅट कधीच चालेल ही अपेक्षा न्यू स्टार मोडीपाडा संघाला आहे. बॅट मात्र नक्कीच वापरले यावेळेला क्रॅकिंग शॉट आहे यावेळेला. हो काय घडलंय अंतिमच्या क्षणाला अंतिमच्या टप्प्याला चेंडूने मात्र शतरक्षकाला चकवा दिलाय आणि मन बाउन्स झाला आणि 21 बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. मूल्यवान 4 धावा मात्र मिळतील आणि या 4 धावेने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 37च्या घरामध्ये 37 रन्स. चेंडू फेकून झाले तर या षटकामध्ये 5 आतापर्यंत चांगलं षटक राहिलं हे रोशन या गोलंदाजाचं. टॉस लेग वर मात्र त्या चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनला मात्र चेंडूला धाडलंय. नेत्रदीप फटका हा शानदार फटका देऊन जाईल 4 धावा. आकाश मात्र फॉर्म मध्ये येत असताना पाहायला मिळतोय आता आणि आपल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर 3 षटकाच्या अखेरीस 41 या धाव संख्येवर घेऊन जाण्याचं कार्य करताय. पहिला विकेट बाद झाला होता अगदी आपण पाहिलं तर 6 या धाव संख्येवर. त्यात नंतर सुंदर पार्टनरशिप मात्र रंगले गेले 35 धावेची दुसऱ्या विकेट साठी आणि पार्टनरशिप आपण पाहिले तर आणखीन किती धावा जोडतंय किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाच्या समोर नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटा ब्रेक. सुधीर हडल बॉलिंग ट्रॅक वर स्लॉग और षटकामध्ये अराउंड द विकेट. पहिला चेंडू डाऊन द लेग
टॉस चेंडू या वेळेला पंकज साठी प्रेम आहे तिथे. इथे काय घडलं जात आहे, फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण पार्टनरशिप मात्र मोडण्याचं कार्य केलंय. मुद्दामून मित्र मंडळींनी विकेट बहाल केली, कारण की चांगल्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आणायचा होता. अक्षय इन झालेत मैदानाच्या आतमध्ये, कर्णधार आहेत. गुड हिटिंग, बिग हिटिंग त्यांची खासियत आहे. तो आज काहीतरी बॅटिंग क्रम मध्ये चेंजेस पाहायला मिळाले आपल्याला. कारण की ओपनिंगच्या क्रमवारीमध्ये आपण अक्षय आणि आकाश दोन खेळाडूंना पाहतोय. आज आकाश देखील वन डाऊन ला आले. त्यानंतर अक्षय चौथ्या क्रमांकावर येतात खेळण्यासाठी. 7 मध्ये 15 केल्यात आकाशाने. या षटकातील 5 चेंडू आहेत. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि बाहेरच जातोय. वाईट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये. जन्मान चषक पायगावाचा पहिल्याचा स्पर्धेचा पहिला दिवस, हाय 5 दिवसीय ही स्पर्धा पाहतोय आपण. समोरच्या दिशेने फटका तितका प्रॉमिसिंग नाहीये, फसलाय. विकेटची शक्यता आणि हो विकेट मिळाले. आकाश कानात स्ट्रगल करत होते, 2 चौकार लगावले होते, परंतु त्यानंतर अखेरीस त्यांच्या खेळीला मात्र विराम लावण्यामध्ये यश मिळालंय. सफलता मिळते दुसरी सुधीरला या स्लॉगर षटकामध्ये. आणि महत्वपूर्ण तिसरा धक्का आपण पाहायला लागतोय, तो म्हणजेच न्यू स्टार मडीपाडा संघाला. हॅलो संदीप, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर बघा, एक कॅमेरामॅन आम्हाला चित्र दर्शवत होते. पिरबाबा पाबडी संघ कसा एन्जॉय करतोय या मॅचला. टीमची टोटल 44 आहेत. बघा पहिला दिवस आहे. पिरबाबा पापडी संघाने 2 सामने जिंकलेत. सावलीच्या आशयाला गेलाय आणि तिथून एन्जॉय करतोय आता टीम या स्पर्धेला. त्याला माहिती आहे की आता संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याने डायरेक्ट उतरायचंय मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय स्ट्राइक कडे. अक्षय बघा, हा खेळाडूची ताकद आहे. मी तेच म्हणत होतो की उशिराने आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो नाही उशीर करणार. आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधून पहिलाच चेंडू फेस करत होता आणि षटकाराने मात्र त्याने दाखवून दिलंय की माझा फॉर्म आहे तो बरकरार ठेवेल. 50 धावा पूर्ण टीमच्या, 2 चेंडू शिल्लक. अक्षय दुबाडा, गुड हिटिंग ॲबिलिटी आहे त्यांची आणि मोठे फटके. आता मात्र पंच वैतात. या वेळेला थोडस मेहनत करावी लागली पंचांना, कारण की जो या आधीच्या चेंडूवर झालेला हल्ला होता ना, त्या हल्ल्यानंतर मग गोलंदाजाने थोडीशी वायडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं बेनिफिट जास्त बॅटिंग करणाऱ्या टीमलाच मिळालं. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आर पार दमदार षटकार, 6 धावा. सत्तावन्नच्या घरामध्ये धावफलक पोहोचलं. शेवटचा चेंडू. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचं आहे. 2 कर्णधार, एक गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा आणि मर्दू स्पोर्ट्स राजावली टीम. टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचे 2 कर्णधार ही तुम्हाला विनंती करतोय.
अक्रॉस द लाईन नाराज होत आहेत स्वतःवर फलंदाज. मात्र इथे काय झालंय, अगदी जवळून नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. नेम चुकला, गेम चुकला आणि गेम उलटा ठरला. बघा जिथे एकही धाव नसते तिथे 2 धावा मिळाल्या. म्हणूनच म्हणतो ना की क्रिकेटच्या पटलावर आहे ना एक एक अशी सिली मिस्टेक असते ना, काय असते कशा प्रकारे ती पकडायची असते. जर आपण सहज जर आपण पाहिलं ना तर सोडलं ना तर ते मोठी महागात पडते. आणि ती सिली मिस्टेक आपण पाहिली तर कदाचित महागात पडू शकते. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला देखील जाणीव असेल. तर आता मात्र आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस देखील केला जाईल. हॅलो, मंचावरून मी विनंती करतोय दिलीपजी भोईर, बंगलपाडा संघर्ष स्पोर्ट्स बंगलपाडा या संघाचे खेळाडू आहेत. कारण की भिवंडी असोसिएशन असो किंवा मग वसई पूर्व असोसिएशन या असोसिएशन मध्ये खेळतात. परंतु आज प्रमुख अतिथी म्हणून इथे आहेत. दिलीपजी भोईर प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. एक चांगले व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू आणि नेहमीच आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर नक्कीच अमूल्य योगदान. टॉसची ओळख छापा आणि काटा. कोण कॉल देतोय? राजावली टीम कडून कॉल येतोय. छापा आणि येतोय छापा. दिलीपजी भोईर नक्कीच आपण मंचावर विराजमान व्हा अशी विनंती करते तुम्हाला. धन्यवाद. राहूया आपण विजय यांच्याकडे. टॉस जिंकलाय राजावली बी टीम, काय निवडाल? फिल्डिंग. मैदानात जर आपण बघितलं तर कशा प्रकारे खेळ होते, कशा प्रकारे बॅटिंग होते, टीम कॉम्बिनेशन काय आज? कॉम्बिनेशन काय, प्लेयर कमी आलेत थोडे. मग आज तुमचे महत्वाचे खेळाडू आहेत टीम मध्ये की नाही आहेत? आहेत. 2-3 खेळाडू कमी आहेत तरी पण तुम्हाला काय वाटतंय की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की ही स्पर्धा जर गाजवायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल जास्त असतं? 100 वर थांबवायला लागेल ना. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा देतोय. जास्त प्रश्न विचारत नाहीये. अगदी जाऊया बरपाडा टीमकडे. त्यांच्याकडे नक्कीच कसं कॉम्बिनेशन आहे? टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? निश्चित फलंदाजी घेतली असती. बघा म्हणजे तुम्ही मैदानाला पाहिलं आणि कशा प्रकारे काय होतंय आणि काय नाही होते त्या सगळ्या घडामोडीचा अभ्यास केलाय तरी सुद्धा मग टीमचं आज तुमच्या कसं कॉम्बिनेशन आहे? नक्कीच यंग पोरं आहेत, सुरुवात करतायत, नवीन टीम आहे, प्रयत्न चालू आहे पुढे जाण्याचा. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्हाला संधी मिळाली. आतापर्यंत किती ट्रॉफीज नेल्यात तुम्ही? 2 नेलेत. मग त्यापैकी आज कदाचित 3ऱ्या ट्रॉफीचे दावेदारी पेश करू शकताय? हो नक्कीच, प्रयत्न नक्कीच करणार. शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला मॅच साठी. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टॉस तर झाला, ते टॉसचा अपडेट देखील पोहोचवेल, परंतु इनिंगला होते आहे सुरुवात. सध्या तरी जर आपण चर्चा केली ना तर या जय पायगाव चषकाची होताना पाहायला मिळते. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या पायगावच्या मैदानावर एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, जय पायगाव चषक. आणि हे आयोजन अगदी सुंदर देखणं बनवण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. व्हेरी ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट पुन्हा एकदा म्हणतोय. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी पहिला चेंडू पाहिले आपण हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय आणि चेंडूला धाडलंय सीमारेखा पार. षटकार, षटकाराच्या बोली भाषेमध्ये केली आहे या स्पर्धेची आणि या इनिंगची सुरुवात गवलीपाडा या टीमने. बघा 60 धावांचं लक्ष आहे, 60 धावांचं टार्गेट आहे आणि 60 धावा पूर्ण करायच्या तर प्रति ओव्हर मध्ये सरासरी 15ची आहे. बघा आपण मोजून तोलून मोलून इकडे खेळ
तसा करावा लागेल. दोन यंगस्टर खेळाडू नितेश आणि प्रशांत. प्रशांत गवळी यांना पाहिले ऍज अ सिनियर, परंतु ज्युनियर आहेत ते ज्युनियर देखील तितके ज्युनियर नाही आहेत. सिक्सर लगावून त्यांनी दाखवून दिलंय की 60 धावा पॉसिबल आहेत, इम्पॉसिबल नाही आहेत. पुन्हा एकदा सलगचा वारंवार दुसरा वाला प्रहार आणि हा डबल धमाका, हा दुसरा षटकार. क्या बात आहे, सुपर बॅटिंग बाय मिस्टर नितेश. काय जबरदस्त बॅटिंग, अगदी शॉर्ट ऑफ दी लेंथ चेंडू. आणि या प्रकारची गोलंदाज जयदीप कोठारी बघा एका सीझन मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. परंतु आतापर्यंतची झालेली जी गोलंदाजी आहे ना, ती गोलंदाजी आपण पाहिली आहे तर मग या 60 धावा नाही वाचवू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण की विकेट टेकिंग गोलंदाजी, अग्रेशन आणि फलंदाजांना अडचणीमध्ये आणणारी गोलंदाजी ती करायला हवी. तिसरा चेंडू, तिसरा देखील उडवण्याचा प्रयत्न, परंतु विशाल इंगळे आहे तिथे. आता मात्र झेल कलेक्ट केला जाईल, फलंदाज केला जातोय बाद. 2 षटकारानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर विकेट. कमबॅक झाले गोलंदाजाचा, परंतु या फटक्याने देखील प्रश्न निर्माण झाला होता गोलंदाजीवर. परंतु काय झालंय, इथे विकेट मिळाली आहे पहिली आणि महत्वपूर्ण सफलता मिळते न्यू स्टार बडवीपाडा या संघाला या मॅच मध्ये पहिली. बघा भारतीय संघाच्या स्कोरबोर्ड वर आम्ही नजर टाकत होतो, तिथे देखील जबरदस्त खेळ. विराट कोहली 63 धाव संख्येवर खेळतोय. ऋतुराज गायकवाड 79 धाव संख्येवर खेळतोय. ऋतुराज गायकवाड या खेळाडूबद्दल भरपूर काही प्रश्न होते. आता त्यांचं सिलेक्शन, काही खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु जिथे झाल्यानंतर परफॉर्मन्स आज त्यांचा मिळालाय चांगला भारतीय संघासाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. समोरच्या दिशेने चांगला फटका, अगदी फ्लाइट आहे. एका टप्प्याने चेंडू ओव्हर द निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळेल. इथे चौकार. अफाट मोठी सुरुवात संघाची मात्र झाली आहे. आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या फलंदाज रोशनने देखील आपलं नाव रोशन केलंय आणि आपल्या संघाला 4 चेंडू मध्ये 16 या धाव संख्येवर घेऊन जाण्याचं एक मोठं कार्य केलंय. अगदी आपण पाहिलं ना, म्हणजे जी सरासरी प्रति औसत आहे ना, ती गाठण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत ती सरासरी गाठण्यामध्ये सफल झाले. जयदीपला मार पडलाय बघा, 2 सिक्सर 1 4. एक विकेट जरूर आली आहे, परंतु धावा खर्च करणं हे मान्य नसेल गोलंदाजाला. बस टायमिंग हवेत आहे. अक्षय तिथे यावेळेला चांगल्या प्रकारे झेलला पाहिलं, पोहोचले आणि पकडला जाईल झेल. पहिला या खेळाडूने मात्र आपण पाहिला होता ना, चेंडू फेस केला होता, तो चौकार लगावला होता. हॅलो 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 बघा, पहिला चेंडू फेस केला, चौकार लगावला, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू षटकारासाठी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे पकडला गेला. दुसरा धक्का 16 धावसंख्येवर लागला गेला. ओव्हर आपण पाहतोय पहिलं जे ऑन आहे, भरपूर आणि भरपूर धावा, 60 धावा. म्हणजेच आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये धावा फक्त येणं अनिवार्य नाहीये, तर तुम्हाला अशाच प्रकारची बॅटिंग करायची आहे पूर्णपणे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू समोर आवता, चेंडू उडवण्याचा प्रयत्न, घातक फटका, झेल पकडला जातोय. हो, झेल विशाल इंगळेच्या माध्यमातून पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. तिसरा बघा, 16 धावा दिल्यात, परंतु 3 विकेट देखील मिळवले गेलेत. गोलंदाज जयदीप कोठारीने, विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत आपण पाहिला तर
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी जरूर मिळवले 16 धावा जमा केल्यात, परंतु इथे 3 मौल्यवान विकेट. या विकेटचं महत्व भरपूर असणार आहे, कारण की हे विकेट जसे जसे जास्त वाढेल, जसे जसा कॉलम भरला जाईल तसं तसं नुकसान मात्र हे नक्कीच होताना पाहायला मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. चेंडू असेल आता 18 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना, तर 44. बघा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. उशिराने जॉईन झालेले प्रेक्षक आणि या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा चिंचोटी विरुद्ध न्यू स्टार मडवीपाडा. प्रथमतः बॅटिंग करताना फलकावर आपण पाहिला जर त्या धावा लगावल्या गेल्यात ना 59, 59-60 रनचं टार्गेट ते पूर्ण करायचं आहे. बघा नक्कीच मागे 4 व्हीलर आहे स्विफ्ट. नक्कीच त्याचा फ्लॅश पडतोय. समोरचे ग्लास आहे साईडला. नक्कीच गाडीचा थोडासा अडथळा निर्माण होतोय. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला प्रशांत गवळी. तिथे प्रशांत गवळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे असतील ना तोपर्यंत गवळीपाडा टीम ची पूर्णपणे या मॅच मध्ये असेल, कारण की प्रशांत गवळीच्या बॅट मध्ये ते शॉट्स आहेत. मला वाटते अविनाशजी गवळी यांची स्विफ्ट गाडी आहे. मला वाटते अविनाशजी गवळी यांना मी विनंती करते प्लीज आपण मंचावर या. विजयजी भोये आणि या स्पर्धेचे आयोजक आणि संपूर्ण जय हनुमान पायगाव संघाच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा अशी विनंती करतोय. आलेल्या सगळ्याकडूनचं प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सध्या तरी आपण नजर टाकली ना तर या चेसिंग कडे आपण नजर टाकू. या 16 धावा आल्यात आणि त्या 16 धावा येताना बघा सुरुवातीलाच बाउंड्रीजच्या स्वरूपात धावा आल्या होत्या. त्यानंतर थोडस एक विकेटचा कोलॅप्स आला आणि लागोपाठ 3 विकेट डाऊन केले. आणि ते आता असं चित्र पाहायला मिळत आहे की मग सुरुवातीचे ते 3 चेंडू सोडल्यानंतर आता एक एक धावेसाठी स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत आणि पवन ही जोडी आहे. लेफ्ट हॅमर गोलंदाज अजय किरकिरे. दिस टाइम इज अ वाईड डिलिव्हरी. वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला. बघा मॅन्डेटरी पावट्याच्या षटकामध्ये फील्डचं वंदन होतं आणि फील्डचं बंधन मात्र आपण बघितलं निसटल्यानंतर बाउंड्री रायडर्स भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन. हो हो यावेळेला परफेक्ट यॉर्कर आणि नक्कीच या यॉर्कर मध्ये पाहिलं तर काम तमाम केलं गेलंय आणि एक सुंदर चांगला चेंडू पाहायला मिळाला. थँक्यू. स्विंगिंग यॉर्कर ज्याला पाहतोय आपण खासियत आपण बघितली ना. स्विंगिंग यॉर्कर टाकण्याची जी क्षमता म्हणजे जास्त असतं आपण सुरुवातीला मलिंगा या खेळाडूकडून भरपूर पाहिले आणि मग त्यानंतर जसप्रीत बुमराह याच्याकडून देखील आपण पाहिले आणि भरपूर मग असे त्या खेळाडूंना पाहून अनेक खेळाडूंनी
आपला परफॉर्मन्स दर्शवला गेलाय. बॉलिंग मध्ये अशा प्रकारचे चेंडू असतात ना, ते डोकेदुखी वाढवण्याचं कार्य हे सातत्याने करताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मर न्यू बॅटर, सरळ फटका खेचला गेलाय परंतु हवेत डिस्टन्स नाही मिळालंय. झेलची संधी आहे आणि संधी साधली जाते. धक्का क्रमांक 5, 18 धाव संख्येवर 60 धावांचा पाठलाग करताना अडचणीमध्ये सापडलेले पाहायला मिळत आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा टीम विकेटचं पतन. वन सांग तू बासला थँक्यू जे बघा सकाळच्या सत्रामध्ये काय जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र थोडंसं तर संध्याकाळ म्हणजे सत्राला जशी सुरुवात होते बघा 3च्या नंतर बघितलं मग संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते आणि इथे आपण पाहिला तर काय होत आहे तर मग वन साइडली मुकाबले हे आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाले. आणखीन एक रोहित आला होता परंतु तो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि विकेटचे हॅट्रिक्स मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. गोलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये विकेटचे हॅट्रिक पूर्ण करणारा दुसरा. अगदी दुसरी विकेटची हॅट्रिक्स. अविनाश दादा गवळे यांना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर या. अविनाश दादा माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर येऊन या सामन्याचा मनमुराद आनंद घ्या. टीमची टोटल तुम्हाला सांगतोय 18 धावा झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी गमावलेत. बारा चेंडू 42 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रशांत आतापर्यंत त्यांची बॅटिंग शांत जर पाहिली आपण परंतु बॅटिंग मध्ये ॲग्रेशन पाहायला मिळेल का? अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची नॅचरल ओळख आहे. पंच वैभव दुम सरांनी सांगितलंय की हा वाईट चेंडू आहे तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल. अगदी आपण बघितला. शुभेच्छा तर मडवीपाडा आणि राजावली टीम साठी देखील आलेल्या आहेत. अगदी आपण पाहिले तर मग राजावली टीम नंतर खेळणार आहे. बघा समर्थक तरी असतात आणि प्रत्येकांच्या संघाला सपोर्ट करतात. पुन्हा एकदा थोडासा धीमा टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे पुन्हा एकदा वाईटचा इशारा म्हणजे 2 एक्स्ट्रा. 12 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. बघा एखादा चांगला खेळाडू जर चांगल्या टच मध्ये असेल ना तर या 12 मध्ये 40 या मैदानावर तितक्या कठीण नाही आहेत. परंतु प्रशांत यांना आता स्वतःलाच सिद्ध करावं लागेल आणि स्वतःलाच तय करावे लागेल. याचा पुढचा रस्ता नाहीतर घरचा रस्ता पर्याय हाच आहे. सरळ ड्राईव्ह केलाय चेंडू पाहिला आपण तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 अगदी इझी. बघा भरपूर स्ट्रगल करावं लागले गवळीपाडा टीमला देखील कारण की 6 विकेट त्याने गमावलेत. 38 धाव्यांची गरज. 11 चेंडू 38 धावा. थोडा धीमा चेंडू पडल्यानंतर अनुमान बाउन्स घेतोय त्यामुळेच आपण बघितलं की जी गतीची अपेक्षा होती ना प्रशांतला ती मिळाली नाहीये आणि त्यामुळे जो टायमिंग व्यवस्थित करायचा होता बॅट आणि बॉल मध्ये तो करता आला नाहीये. डॉट डिलिव्हरीज. पुढचा चेंडू अपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंच इथे इन्व्हॉल्व आहेत आणि पंचांनी सांगितलंय की हा वाईट आहे. कुठेतरी आता विचार करावा लागेल. विशाल एक चांगले नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत परंतु त्यांना थोडी लाईन सापडत नाहीये. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा फाईन लेग आणि थर्ड मॅनला बीट करणारा चेंडू चाललाय आणि निघून गेलाय. अखेरच्या षडाला बाउंड्रीला मात्र स्पर्श केलाय. मिळेल हा चौकार आणि या चौकार म्हणजेच काय
तर उमेदची किरण जागृत करणारा फटका आहे, कारण की या क्षणाला धावा येणं गरजेची बाब आहे. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. दोन चांगले फटके, मॅच मध्ये मोठा यू टर्न. मात्र त्याच्यासाठी आता मात्र जिद्दीने लढावं लागेल प्रशांत गवळी या खेळाडूला. अगदी आपण बघितलं तर अविनाश दादा समेत त्यांचे मित्र नक्कीच मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही जर्मन पायगाव चषकामध्ये. वेलकम, मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल दादा आपलं. जर्मन पायगाव चषक 2025 आज पहिला दिवस. अमूल्य नक्कीच अशी भेट आपली आम्हाला देखील प्रार्थनीय आहे. 8 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. मॅच आपण पाहिली आहे तर मग रंगतदार स्थितीमध्ये येईल का? या 2 चेंडूवर 2 चांगले फटके पाहायला मिळतील का? आणि जर गवलीवाडा संघाला इथे मॅच मध्ये यायचं तर या 2 चेंडूचा पुरेपूर वापर करावा लागेल. वापर करण्याचा प्रयत्न, परंतु हवाई सफर धोकादायक आणि कॉट अँड बॉलची संधी. विशाल इंगलेने स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. डेंजर मॅन अखेरीस या वेळेला प्रशांत गवळी मात्र बाद होतोय आणि परततोय तंबूच्या आश्रयाला. ही मोठी विकेट मानावी लागेल आणि याच विकेटने मी तर म्हणेन की मॅच वर मोठी पकड केलेली आहे न्यू स्टार मडीपाडा संघाने. विश्लेषण करायचं झालं तर 7 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. नितीन गवळी हे लेफ्ट हँडर बॅटर आहेत आणि नितीनकडे देखील चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे, परंतु आज इतक्या उशिराने येतात बघा. भरपूर उशिराने बॅटिंग साठी त्यांना पाठवून दिलंय, कारण की या खेळाडूंना आम्ही भरपूर वेळा बघितलं 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर फलंदाजी करताना. सरळ बॅटच्या साहाय्याने बघा आल्या चौकार मात्र त्याने पेश केलाय आणि ही चर्चा करत होतो नितीन यांची मी. चौकाराची गरज होती, चौकार मात्र नक्कीच बाउंड्रीची गरज होती आणि तो पुरवून देण्याचं कार्य केलंय. आता 6 चेंडू आणि 27 धावा. ही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, कारण की आपण आज सकाळपासून जर बघितलं ना तर एखादा चांगला खेळाडू आणि एखाद्या गोलंदाजाला टार्गेट केलं तर भरपूर धावा एका षटकामध्ये तुम्ही लुटू शकताय, परंतु त्या थोड्या कठीण दिसत आहेत. परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना तर क्रिकेटच्या पटलावर हॅलो 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 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. अजित इंगले एक चांगला गोलंदाज आहे. चांगलासा ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु या ड्राईव्हची गरज अगदी आपण बघितलं तर फलंदाज सुधीरला होती. तर नितीन 1 मध्ये 4. आता 5 चेंडू आणि 26 धावा. आता एकच पर्याय आहे की बाउंड्री. षटकाराच्या स्वरूपात चेंडूला डिलिव्हर करावं लागेल आणि या पार, त्याच्याशिवाय नाही पर्याय. मिस केला जातोय हा चेंडू. अगदी स्वप्न आता जर पाहिलं असेल ना की या स्पर्धेमध्ये आम्ही चांगलं करणार, तर कदाचित आता ते स्वप्न हे स्वप्नच राहू शकतंय रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा या संघाचं, कारण की 4 चेंडू आणि 26 धावा. चमत्कार, हा चमत्कारच वाचवू शकतोय टीमला, अन्यथा अशक्य. अपील केली आहे, बॅटला स्पर्श केलाय बघा. पंचांनी लगेच सांगितला. पंचांची नजर देखील तितकी चांगली आहे, म्हणूनच तर त्यांची निवड या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनल मध्ये आपण बघितलं प्रमुख पंच म्हणून केली आहे. 3 चेंडू आणि 26 औपचारिकता राहिली आहे आणि तीच पूर्ण करायची आता. आणि मन बाउन्स घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हाडले ना अजित यांची खासियत आहे. अजित इंगले मॅच विनर गोलंदाज, कारण की अगदी आपण बघितलं कमीत कमी धावा डिफेंड करण्याची किमया अनेक वेळा त्याने आपल्या संघासाठी केली आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावा असतील, 6 चेंडू मध्ये 7 धावा असतील की 6 चेंडू मध्ये 10 धावा, अशा कारनामे करणारे गोलंदाज अजित यानं देखील पाहिलंय. दरम्यान मात्र आपण पाहिला हा मोठा धमाका जरूर केला जातोय, परंतु हा धमाका येता आता उशीर झालाय, कारण की अशा धमाक्याची गरज होणार मी तर म्हणेन पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये होती. सुरुवातीला असे जास्त फटके आले असते ना, पहिल्या तर आले होते, कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये नाही आले. 1 चेंडू आणि 20 धावा गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धमाका केलाय.
वा, क्या बात आहे. मी आधीच उल्लेख केला होता की हा खेळाडू इतका उशिराने कसा मैदानाच्या आतमध्ये आला, कारण की तिसऱ्या चौथ्या क्रमवारीमध्ये या खेळाडूला चांगलं क्रिकेट खेळताना मी पाहायला गेलाय, परंतु येता येता उशीर झाला. बघा इथे आपण पाहिल्यापर्यंत सामना जिंकण्यामध्ये यश मिळालं. आपण पाहिलं तर न्यूस्टार मडुपाडा या संघाला, आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून विथ द बॅट विथ द बॉल मात्र दर्शवलं गेलं. आणि जहानमान पायगाव चषकामध्ये नक्कीच आपली पुढची वाटचाल मात्र नक्कीच चालू ठेवली आहे. आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा या टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि उर्वरित सीझनसाठी त्यांना शुभेच्छा जरूर देतोय. मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. बघा प्रेक्षक देखील लाईव्ह जोडलेले आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील येत आहेत. बेस्ट ऑफ द लक मडीपाडा मंगेशजी दळवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत.